आषाढ महिना म्हटलं की घरोघरी तळणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात. तसाच आज एक तळणाचा प्रकार आपण या ठिकाणी करणार आहोत, ते म्हणजे बाजरीच्या कापण्या, ज्या की एकदम खुसखुशीत होतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता त्याच वाटीने आपण या ठिकाणी याच्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालणार आहोत आणि हे थोडंसं गरम करून गूळ वितळायला ठेवून देणार आहोत. गूळ वितळेपर्यंत मी या ठिकाणी त्याच वाटीने, ज्या वाटीने गूळ घेतला त्या वाटीने 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तसेच 2 चमचे मी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात. तर थोडं सुंठ पावडर आणि बडीशोप पावडर आपण या ठिकाणी टाकून घेऊयात. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया. गोडाचा पदार्थ जर असेल तरी पण त्यामध्ये थोडंसं मीठ हे टाकलंच जातं, त्यामुळं मी या ठिकाणी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे. तसेच मोहनासाठी थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता हे सर्व छान पिठाला मिक्स करून घ्यायचं. पिठाला छान तूप मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण ते गुळाचा जे पाक केलेला होता ते पाक घालणार आहोत. तर पाक एकदम न घालता थोडा थोडा करून घालायचा आणि लागेल तसा मग वरून घेत राहायचा. तर सुरुवातीला आता मी थोडा पाक या ठिकाणी घालून घेत आहे आणि मिश्रण आता आपण छान मिक्स करून घेऊयात. बाजरीच्या पिठाला एवढी छान बाइंडिंग नसते, तर पिठाला छान बाइंडिंग येण्यासाठी या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि बेसन पिठामुळं कापण्या छान खुसखुशीत होतात. तर बघा, आणखीन थोडंसा पाक आपल्याला लागणार आहे. तर आता मी राहिलेलं सर्व गुळाचं पाणी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. आता माझं थोडंही पाणी या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही, म्हणजे आपलं प्रमाण एकदम बरोबर आलेलं आहे. आता याचा छान आपण गोळा मळून घेऊया. तुम्हाला जर एक्स्ट्रा पाणी लागलं तर थोडंसं कोमट करून तुम्ही वरून यामध्ये घालू शकता, पण मला लागलेलं नाही. माझं तेवढ्याच पाण्यामध्ये छान पीठ तयार झालेलं आहे. आता कापण्या लाटताना पोळपाटाला थोडंसं अगोदर तेल लावून घ्यायचं आणि नंतर मग कापण्या लाटून घ्यायच्या. आता अर्धी पोळी लाटून झाली की मग त्याला दोन्ही साईडनी खसखस लावून घ्यायची आणि परत एक वेळेस त्याच्यावरून बेलनं फिरून त्याला लाटून घ्यायचं, म्हणजे खसखस छान चिकटली जाते आणि तेलामध्ये सुटत नाही. तर या ठिकाणी जे काळं दिसत आहे उंड्यामध्ये ते थोडंसं गुळाचा खडा आहे, दुसरं काही नाही. तर आपण आता दोन्ही साईडने याला खसखस लावून घेऊयात. खसखस लावून घ्यायची आणि परत एक वेळेस याच्यावरती बेलण्याने फिरून घ्यायचं, म्हणजे मग खसखस आपण तेलामध्ये ज्यावेळेस तळतो त्यावेळेस सुटत नाही. आता या ठिकाणी पोळी लाटून झालेली आहे, तर आपण आता याला कट करून घेऊयात. तर करायला खूप सोप्या आहेत ह्या आणि चवीला पण खूप छान लागतात. तर पोळी लाटताना खूप पातळ लाटायची नाही. तुम्ही जर पातळ पोळी लाटली तर मग कापण्या एकदम कडक होत्यात, मग त्या चावल्या जात नाहीत. आणि खूप जाड पण नाही ठेवायची, एकतर त्या मऊ होतात पण आतमध्ये थोडंसं असं पीठ राहण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडं मीडियम साईजमध्ये त्या लाटून घ्यायच्या आणि नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कट करून घेऊ शकता. आता मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी आपली भाकरी असते ना, तेवढं भाकरीच्या साईजचे पोळी लाटून घ्यायची, त्याच्यापेक्षा जास्त पातळ करायची नाही. मध्यम साईजची भाकर असते तेवढ्या साईजचं करून घ्यायचं. तर चला आता आपण या ठिकाणी कापण्या तळून घेऊयात. तर आता सुरुवातीला थोड्याशा कापण्या मी तेलात टाकून घेते. बघा, तेलात टाकल्यानंतर थोड्या वेळाने कापण्या आपोआप वरती येतात आणि मग त्या छान तळल्या जातात. कापण्या तळताना फुल गॅसवर तळायच्या नाही. गॅस गरम तेल झालं की गॅस मध्यम करून घ्यायचा. एकदम मीडियम फ्लेमवर ह्या कापण्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या आतपर्यंत छान तळल्या जातात. आता बघा, कापण्या छान आता कलर यायला लागलेला आहे. आता एक वेळेस त्याला आपण पलटून घेऊयात. तर बघा, छान आपल्या कापण्या या ठिकाणी तळून झालेल्या आहेत. तर याच्यापेक्षा जास्त पण नाही तळायच्या, मग त्या करपट लागतात आणि खूप कडक होतात, मग त्या चावल्या पण जात नाहीत. तर आपल्या कापण्या या ठिकाणी तळून झालेल्या आहेत. आता आपण राहिलेल्या पण तळून घेऊ. कापण्या तळायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळं त्या मध्यम आचेवर तळून घ्यायच्या. तर बघा, किती छान कापण्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत.